मोठ्या लक्ष्यांमुळे भाजपच्या छोट्या तडजोडी, पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट, तर ठाकरेंकडून 3 वेळा मारण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा. प्रकाश आंबेडकर म्हणतात सध्या तरी इंडियाची दारं बंद, तर राऊत म्हणतात आंबेडकरांशी चर्चा सुरू. सुप्रिया सुळेंकडून फॉर्म्युला ठरल्याचं वक्तव्य, केवळ घोषणा बाकी. महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय? संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीवर अजित पवारांचा टोला. सोम्या गोम्याला मी उत्तर देत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. तर सोमे गोमे कोण हे 2024ला समजेल, राऊतांचा पलटवार. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येत राम मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊ, मनोज जरांगे पाटलांचं विधान. नवीन मोटर वाहन कायद्याविरोधातलं ट्रक चालकांचं आंदोलन पेटलं. नवी मुंबई आणि वसई विरारमध्ये पोलिसांवरच हल्ला, राज्यभरात अनेक महामार्गांवर आंदोलन. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात आंदोलन. संविधान चौकात रास्ता रोको, तासाभरानंतर पोलिसांना आंदोलकांना हटवण्यात यश. आज 206वा शौर्य दिन. कोरेगाव भीमामध्ये विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन. महाराष्ट्राचं निर्भीड आणि निष्पक्ष दैनिक पुढारीचं 85वा वर्धापन दिन. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राणेंच्या उपस्थितीत ठाण्यात युथ आयकॉन 2024च्या कार्यक्रमाचं आयोजन. सिद्धू मुसेवाला प्रकरणातील गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित. हत्या आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल. जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का. भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा. जपान सरकार अलर्ट मोडवर. नववर्षाच्या सुरुवातीलाच मंदिरं सजली. देवदर्शनानं नागरिकांची नववर्षाची सुरुवात. Thank you.